आपले प्रतिबायोटिक कंपनी पण आहे. आज गजानन भाऊ काय वामनराव जाधव. गजानन भाऊ जाधव यांच्याकडे या प्लॉटमध्ये हळदीच्या प्लॉटमध्ये आपण इथे आलेले आहोत. या ठिकाणी प्रतिबायोटिकचे गामा आणि कोकोली या ठिकाणी वापरलेले आहेत. त्याबद्दल आपण जाणून घेणार त्यांच्याकडून प्रतिक्रिया. त्यांनी याच्यामध्ये काय काय बदल वाटले ते. गजानन भाऊ, आपण हा प्लॉट किती आहे आपला? हा प्लॉट 1.5 एकराचा आहे. 1.5 एकर. बरं, 1.5 एकराला आपण किती किती सोडलं? 1.5 एकराला कोकोली 7 किलो सोडलं, हां. गामा 7 किलो सोडलं बरं आणि आरेवाजल 1.5 किलो. बरं 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 आपण आता हे सोडून किती दिवस झाले? सोडून झाले 5 दिवस झाले. बरं बरं पण 5 दिवस सोडल्याच्या नंतर आपल्याला काय काय फरक वाटला? 5 दिवसामध्येच याचा फरक. हळद हिरवीगार झाली आपली, काळोखी पण आली थोडी. त्याच्यानंतर फुटव्याचं प्रमाण वाढलं आपलं. बरं बरं तर फुटव्याचे प्रमाण वाढलं, कलरही वाढला आणि तुम्हाला कलर बी चांगला वाटायला समजा. बरोबर आहे, वाढ बी चांगली वाटते. बरं, हे सगळं वाट समजा तुम्ही सोडल्याच्यानंतर तुम्हाला आपण तिथे समाधानी आहात का सोडल्याबद्दल? हो ना, हां, त्याच्यामध्ये समाधानी राहावंच लागेल ना, कारण की आपल्याला रिझल्ट आला ना त्याचा. बरोबर. पण इतर शेतकऱ्याला काय सांगू इच्छिता, इतर शेतकऱ्यांनी वापरावे की नाही वापरावे? नाही, वापरावे, आवर्जून वापरावे. बरोबर, त्याचा धन्यवाद. 100% रिझल्ट आहे. शेतकऱ्यांनी हा गामा आणि कोकोली वापरायला पाहिजे. बरं, धन्यवाद.